सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। वाळू वाहतुकीच्या व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी 15,000 रुपयांची लाच मागणी प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळारच धडक कारवाई करत कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे, अव्वल कारकून योगेश दत्तात्रय पालवे यांच्यासह आरोपी खासगी इसम प्रतीक कोळपे यांच्या मार्फत लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील चंद्रकांत नानासाहेब चांडे व प्रतीक कोळपे हे पोलिसांच्या ताब्यात असून योगेश दत्तात्रय पालवे फरार असल्याची माहिती मिळत आहे। सदरचं सविस्तर वृत्त असं की 36 वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे व अव्वल कारकून योगेश दत्तात्रय पालवे यांनी आरोपी खासगी इसम प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास 15,000 रुपये लाचेची मागणी केली होती। मात्र 36 वर्षीय तक्रारदार याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चपळाई दाखवत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती। त्यावरून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 15,000 रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खासगी आरोपी इसम प्रतीक कोळपे याच्याकडे देण्यास सांगितले होते। त्यामुळे तक्रारदार यांनी खासगी इसम प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने चंद्रकांत चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली होती। त्यानंतर आरोपी पालवे व आरोपी चांडे यांना फोनद्वारे खासगी इसम प्रतीक कोळपे यांनी 15,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले होते। दरम्यान चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खासगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली असल्याचं उघड झालं होतं। त्यातून या दोन्ही आरोपींना लाचलुचपत विभागाचे मार्गदर्शक पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस हवालदार दिनेश खरणार, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस नाईक अविनाश पवार, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी 9 डिसेंबर 2024 रोजी त्या तिघांना रंगेहात पकडले। त्यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चं कलम 7, 7A व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा। HM राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर। या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास। प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव।